कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातील कर्जत, नेरळ, कल्याण या राज्य महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झालाय। भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली। धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी थेट टेम्पो खाली अडकली आणि दोघेही गंभीर जखमी झाले। अपघातात मृत्यू पावलेले दाम्पत्य हे नेरळजवळील असलपाडा गावातील रहिवासी होते। एकनाथ शेंडे वय वर्ष 52 आणि जयश्री शेंडे हे गुरुवारी दुपारी माणगाव गावातून असलपाडा येथील घरी जात असताना कर्जतकडून कल्याण दिशेने जाणाऱ्या समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली। अपघातानंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि दुचाकी टेम्पो खाली अडकली। आजूबाजूचे स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले। जखमींना तात्काळ विपुरी येथील रायगड रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच एकनाथ शेंडे यांचा मृत्यू झाला। जयश्री शेंडे यांच्या डोक्याला जबर मार लागला होता। त्यांच्यावर रायगड हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना रात्री त्यांचा देखील मृत्यू झाला। दरम्यान अपघातानंतर टेम्पो चालक वाहन घटनास्थळी सोडून नेरळ पोलीस ठाणे येथे हजर झाला होता। अपघातग्रस्त टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला असून नेरळ पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे। टेम्पो चालकाची चौकशी सुरू असून अधिक तपास नेरळ पोलीस ठाणे वतीने सुरू आहे। या दुर्घटनेमुळे शेंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जाते।